नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या बातम्यांपासून. अयोध्येतील भव्य राम मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संकल्प. पुण्यात त्याचबरोबर रामलल्लांची महाआरती सुद्धा झाली आहे. आज आमचे राम आलेत. अनेक वर्षांची प्रतीक्षा, त्याग, तपस्येनंतर आपले राम आलेत. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया. आज हमारे राम आ गए हैं. सदियों की प्रतीक्षा के बाद हमारे राम आ गए हैं. आपले रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत. आपले राम आता भव्य मंदिरात राहणार. आज नव्या कालचक्राची सुरुवात झाली आहे. राम मंदिरातून पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. हमारे रामलला अब टेंट में नहीं रहेंगे. हमारे रामलला अब इस दिव्य मंदिर में रहेंगे. राम आग नाही तर राम ऊर्जा आहे. राम विवाद नाही, समाधान आहेत. राम फक्त आमचे नाही तर राम सर्वांचे आहेत. राम केवळ वर्तमान नाही तर राम अनंत काळ आहेत. राम मंदिरातील व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींचं भाष्य. आग नहीं है, राम ऊर्जा है. राम विवाद नहीं, राम समाधान है. पंतप्रधान मोदींकडून मंदिर बांधकामातील कामगारांवर पुष्पवृष्टी. गुलाबांच्या फुलांनी पंतप्रधानांकडून कामगारांचं स्वागत. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची आरती. आरतीनंतर रामलल्लांसमोर मोदींचा साष्टांग दंडवत. रामलल्लांचं मनमोहक स्मित सोशल मीडियावर तुफान व्हायरल. रत्नजडित अलंकार, स्वर्ण मुकुटानं रामलल्ला सजले. स्मितहास्य करणाऱ्या रामलल्लांच्या मूर्तीनं डोळ्यांचं पारणं फेडलं. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण प्रत्येकाला भावनिक करणारा या दिव्य कार्यक्रमाचा भाग होणं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत व्यक्त केल्या भावना. पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीतील निवासस्थानी लावली रामज्योती. भव्य दिव्य श्रीराम मंदिराची रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर निवासस्थानी रामज्योती लावली.